दादा एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बसलेले जेवढे मायबाप आहे ना, तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, तुम्हाला तुमचं म्हातारपण जर चांगलं जावं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर 3 मुलं असतील तर तिन्ही मुलांना सर्वसमान धरा, नवे तर सर्वसमान हक्क द्या. ही सांगायची आज गरज आली आहे. तुम्ही म्हणशाल कसं महाराज, मायबाप आहे, मायबाप आपल्या लेकराला त्या ठिकाणी प्रत्येक जण सर्वसामानच धरत असतं. नाही महाराज, एक लक्षात ठेवा, मी असाही काही घरं बघितले आज. या कथेच्या माध्यमातून मी बरेच गाव फिरतो, महाराष्ट्रभर फिरतोय. बऱ्याच ठिकाणी असं आहे, मायबापाला 3 लेकरं आहे, पण त्या 3 लेकरांमधले मायबाप संपूर्ण प्रॉपर्टी फक्त एकाला किंवा दोघाला देतात काही ठिकाणी, आणि एकाला बेवारस सोडतात. आणि मग नंतर म्हणतात आमचे पोरं काय कामाचे नाही, आमचे मुलं जीव लावती नाही. ही गोष्ट चुकीची आहे. इथं मायबापांचंही कुठंतरी चुकत आहे. मी घडलेली घटना आहे महाराज, माझ्या डोळ्यासमोरची. माझ्या मायबाप आणि त्यांना 3 मुलं, एकाच्याच मायबापाच्याच पोटी तिघही जन्माला आले. पण दुजा भाव असा झाला, ज्यावेळेस पोरांचे लग्न झाले ना, लग्न झाले ना, मुलांचे लग्न झाल्यानंतर मायबापानं अख्खी प्रॉपर्टी फक्त एका मोठ्या मुलाच्या नावावर केली. का? मोठा मुलगा जीव लावायचा, त्यांचं हवं नको ते ऐकायचं म्हणून सगळी प्रॉपर्टी या दोघांच्या विरोधात मोठ्याच्या नावावर झाली. दोघं जण बेवारस पडले. ज्यावेळेस मग या दोघांनी कोर्टामध्ये भांडण लावलं मायबापाच्या विरोधात, तेव्हा मग लोक म्हणायला लागले, अरे मायबापाच्या विरोधात आज मुलं बोलायला लागले, मायबापावर केस करायला लागले. पण एक सांगू, केस करायची वेळ कोणी आणली? विचार करा ना. जर तुम्ही 3 मुलांना सर्वसमान हक्क दिला असता, 3 मुलांना सर्व समान जर पकडलं असतं, तरी वेळ त्या मायबापावर आली नसती, आणि आज इथंही बोलायची मलाही वेळ आली नसती. आज प्रत्येक जण येतो, चित्रकार, पत्रकार, कीर्तनकार, कथाकार, दार्शनिक, प्रत्येक जण येतो आणि तेच सांगतोय, काय? आई वडिलांना जीव लावा. आई वडील आज वृद्धाश्रमामध्ये आहे. आई वडील वृद्धाश्रमामध्ये हे चुकीचं, हे 100% चुकीचं आहे. नवे तर महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम महाराज तयार झाले, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण एक सांगू, त्या वृद्धाश्रमामध्ये गरीबाचे नाही, शेतकऱ्याचे नाही, तो श्रीमंताचे मायबाप आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा ताई. मला सांगा ना, गरीबाचे किती मायबाप वृद्धाश्रमामध्ये आहे? बोला ना दादा, आहे? नाही महाराज, अजिबात नाही. फक्त मायबापानं आपले 3 लेकरांना सर्वसमान हक्क द्यावा. घडलेली घटना आहे महाराज. 3 लेकरं होते, पण एका बापानं मायनं अख्खी इस्टेट मोठ्या मुलाच्या नावावर केली. 2 मुलं बेवारस राहिले. मग ज्यावेळेस मुलांनी केस टाकली ना, त्यावेळेस मग गावातले लोक, इतर समाज नाव ठेवायला लागला, अरे बाप मुलावर, मुलाने बापावर केस टाकली. मग नवे भांडून तंडून मग कसं बसं लहान जो मधला होता ना, मधल्याच्या नावावर मग काही जमीन झाली, आणि लहाना जो राहिला तो दारू प्यायचा, थोडा वाईट होता, म्हणून त्याला काहीच प्रॉपर्टी दिली नाही. आता एखादा म्हणाल महाराज तो दारुडा होता, तो विकू शकतो, आज सगळं करू शकतो. अरे ठीक आहे, मग त्याच्या पत्नीच्या नावावरती प्रॉपर्टी जाऊ शकते, त्याच्या मुलांच्या नावावर जाऊ शकते. त्याची जी 2 मुलं आहे, त्या मुलाने कुणाकडे बघायचं? नाही का? आयुष्य जगत असताना महाराज सर्वस्व, महाराज त्या ठिकाणी काहीतरी कमवायचं साधन महत्वाचं आहे. 3 मुलं होते, पण महाराज काही नाही, शेवटी त्या लहान्या लेकराला केस टाकावं लागली. पुन्हा मायबापाकडून भांडून तंडून ते वावर घ्यावा लागलं. मग विचार करा, जर लेकरांना मायबापाकडून जर भांडून तंडून जर वावर किंवा शेत किंवा काय असेल ते घ्यावं लागत असेल, तर ते मुलं ज्यावेळेस आईबाप म्हातारे होतात, ज्यावेळेस त्यांचे पाय थकतात, त्यावेळेस ते मुलं आईबापाला जीव लावतील याचा विचार करा तुम्ही. लावतील मुलं आईबापाला जीव ताई? नाही महाराज, कसे जीव लावतील? माय आणि बाप या दोघांनाही, लेकरू कीर्तनकार असो, मी सांगू, मायबापाची मुलं कीर्तनकार असो किंवा पेताड असो, कोणी असो, पण आई वडिलाला सगळे मुलं सारखे असावे.
सगळे मुलं सारखे असावे. आणि जर ही गोष्ट महाराज जर त्यांच्या जीवनात जर उतरवली, प्रत्येकाने जर ही लावली, आपल्याला मुलगा सगळे मुलं सारख्या, तर मला तरी वाटतं ज्या केसी आज झाल्या आहे मायबापांवर मुलांनी टाकलेल्या, बऱ्याचशा केसी त्याच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर आज परिस्थिती खूप म्हणजे खूप अवघड झाली महाराज. मी ज्यावेळेस या गोष्टी बघितल्या ना, त्यावेळेस मलाही वाईट वाटलं. अरे नाही, मुलाचं चुकलं. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज अशी अशी घटना झाली आहे. आम्ही त्याच आईच्या उदरी जन्माला आलो की शेजारच्या जन्माला आलो? नाही ना, त्याच आईच्या उदरी जन्माला आलो. आणि मग ती आई किंवा आमचे वडील जर एकाला वेगळं आणि दोघांना न्याय वेगळा जर करत असतील, तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा, कुणाला मागायचं? आणि जर गप बसलो तर आम्ही खायचं काय महाराज? आम्ही आमच्या मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा? अशा वेळेस जर अशी गोष्ट जर समोर येते, त्यावेळेस महाराज बोलावं तरी काय? एखादा म्हणू शकतो केस करायची काय गरज नाही. महाराज सांगू, सगळ्या गोष्टीचा विचार केला, सगळ्या गोष्टीनं मध्यस्थी टाकले, पाहुण्याने सांगितलं, सगळ्यांनी गोष्टी केल्या, समजूनच घेत नाही. त्यावेळेस त्या मुलाचा नाईलाज झाला केस करायचा. म्हणून मायबापाला विनंती आहे, तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांनी जर तुम्हाला आयुष्यभर व्यवस्थित सांभाळावं, तुम्हाला शिव्या देऊ नये. आज शिव्या देऊ नये, ही शिव्या देणं ही वाईटच गोष्ट आहे. किती काय झालं तर ते आपले जन्मदाते आहे. लक्षात घ्या, त्यांच्यामुळे तुम्ही या जगात आलात, त्यांच्यामुळे तुम्ही हे जग बघू शकला. शिव्या देणं ही मायबापाला ही चुकीचीच गोष्ट आहे. पण एक सांगू, काही मुलं ज्यावेळेस मायबाप चुकीचे वागतात ना त्यांच्याबद्दल, त्यावेळेस मुलंही त्यांची पायरी सोडतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीचा विचार असतो, प्रत्येक गोष्ट करताना त्याच्या मागे काहीतरी हेतू असतो. ती गोष्ट माणसाने विचार केली पाहिजे, तरच मुलंही महाराज मायबापाला जीव लावतील. ही गोष्ट लक्षात ठेवा, नाही का?